16 वर्षीय काव्याने तिची चुलत बहीण प्रियंकाला व्हॉट्सअपवरती एक व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवली. त्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये काव्या म्हणत होती, पप्पा आणि लहान भाऊ तनिषला मुकुलने मारले. काव्याने व्हॉट्सअपवरती पाठवलेली व्हॉइस रेकॉर्डिंग तिची चुलत बहीण प्रियंका हिने ही रेकॉर्डिंग 5 तासानंतर ऐकली. मुस्कान जलती जबलपुरा पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। मुकुल ने मार दिया है। व्हॉट्सअपवरती अशी कॉल रेकॉर्डिंग पाठवल्यानंतर कोणालाही धक्का बसेल. तिकडे प्रियंकाने ही रेकॉर्डिंग तिच्या वडिलांना ऐकवली. आपला सख्खा भाऊ आणि लहान पुतण्याची हत्येची बातमी काव्याच्या तोंडून ऐकून तिच्या चुलत्यांना देखील धक्का बसला. त्या ठिकाणी काव्या राहत होती. त्या ठिकाणावरून तिचे चुलते 230 किलोमीटर अंतरावरती राहत होते. म्हणजेच की त्यांनी काव्याकडे किती लवकर येण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते 4 ते 5 तासा अगोदर येऊ शकत नव्हते. त्यामुळे काव्याच्या चुलत्याने त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्या नातेवाईकांना काव्याच्या घरी जाण्यासाठी सांगितलं. रेल्वे कॉलनीमध्ये राहत असलेल्या काव्याच्या घरी जेव्हा तिचे नातेवाईक घरामध्ये आले तेव्हा घरामधील दृश्य अतिशय भयंकर पद्धतीचं होतं. काव्याच्या वडिलांची बॉडी पॉलिथिनमध्ये लपटून किचनमध्ये ठेवली होती, पण काव्याचा लहान भाऊ तनिष याचा मृतदेह मात्र पूर्ण घरामध्ये कुठेही सापडला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी जवळच्याच पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस अवघ्या 15 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना देखील काव्याच्या वडिलांचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला दिसला. त्यांनी काव्याचा लहान भाऊ तनिष याच्याबद्दल नातेवाईकांना चौकशी केली, पण नातेवाईकांनी सांगितलं काव्याचा व्हॉट्सअपवरती एक व्हॉइस रेकॉर्डिंग आला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, वडील आणि लहान भाऊ तनिषला मुकुलनी मारले. पण त्या घरामध्ये काव्यही नव्हती आणि लहान भाऊ तनिषही सापडत नव्हता. पोलिसांनी घराच्या मजल्यावरती आणखी घराच्या आजूबाजूला शोध घेतला. तेवढ्यामध्येच एका पोलिसाची नजर घरामधील फ्रीजवरती गेली आणि ज्याची भीती होती तेच घडलं. लहान मुलगा तनिषची बॉडी त्या फ्रीजमध्ये आढळली. गेल्या अनेक वर्षापासून अशा बऱ्याच घटना समोर आल्यात ज्या ठिकाणी डेड बॉडीला लपवण्यासाठी फ्रीजचा वापर करण्यात आला. पण ही घटना बाकीच्या इतर घटनांपेक्षा वेगळी आहे, कारण की ज्या कोणी व्यक्तीने हे कृत्य केलं होतं त्या व्यक्तीला त्या लहान 8 वर्षीय मुलाची दया आली नाही. काव्याच्या आईचं निधन होऊन फक्त 1च वर्ष झालं होतं आणि 1 वर्षभरातच तिच्या वडील आणि भाऊ यांच्या दोघांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. पण या सर्व घटनांमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता, आपल्या वडील आणि भावाची हत्याची माहिती व्हॉट्सअपवरती सेंड करणारी काव्या नेमकं कुठं आहे. काव्याने तिच्या व्हॉट्सअपच्या रेकॉर्डिंगमध्ये मुकुलचं नाव सांगितलं होतं आणि मुकुलनेच तिच्या वडील आणि भावाला मारलं असं ती म्हणाली होती. काव्याने ज्या मुकुलचं नाव घेतलं तो मुकुल नेमकं कोण होता. पोलिसांनी जेव्हा त्या मुकुलचा शोध घेतला तेव्हा पोलिसांना समजलं मुकुल त्याच परिसरामध्ये राहतो ज्या परिसरामध्ये काव्या आणि तिचं कुटुंब राहत होतं. 6 महिन्या अगोदर काव्याच्या वडिलांनी त्या मुकुल विरोधात मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्या 20 वर्षीय मुकुलला त्यावेळेस जेलही झाली होती. तर मुकुल जेलमध्ये होता तर काव्याने मग मुकुलचं नाव का घेतलं होतं. आता पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता, काव्याबरोबर काही मोठी दुर्घटना घडली नसावी. पोलिसांनी लगेचच घराच्या आजूबाजूला लावलेले CCTV शोधायला सुरुवात केली आणि या दरम्यान असे काही फुटेज हाती लागले. ते फुटेज पाहून सर्वांना धक्काच बसला. घटनाच्या दिवशी 12:30ला मुकुल आपल्या स्कूटीने ज्या कॉलनीमध्ये राहत होता त्या कॉलनीमधून बाहेर जाताना दिसला. त्याच्या 1-2 मिनिटांनंतरच 16 वर्षे काव्या देखील आपल्या घरामधून बाहेर जाताना दिसते. या CCTV फुटेजने खूप मोठे प्रश्न उपस्थित केले होते. जर मुकुल जेलमध्ये होता तर तो बाहेर कसं काय आला. दुसरा प्रश्न होता, मुकुल आपली स्कूटी घेऊन गेल्यानंतर काव्या त्याच्या पाठोपाठ का गेली. या उलट तर मुकुलवरतीच काव्याचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. या सर्व CCTV फुटेज नंतर पोलिसांनी जेव्हा मुकुल आणि काव्याची हिस्ट्री काढली तेव्हा समोर आलं काव्या आणि मुकुल हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि 6 महिन्या अगोदर मुकुल आणि काव्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पळून गेले होते. त्यानंतर जेव्हा राजकुमार काव्याचे वडील पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात तेव्हा पोलीस काव्या आणि मुकुलला शोधून आणतात आणि त्याच वेळेस काव्याचे वडील मुकुलवरती गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवतात. पण काव्या जेव्हा आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन पोलिसांसमोर कबुली देती, मी स्वतः मुकुलबरोबर पळून गेली होती आणि त्याने तिच्याबरोबर काही वाईट कृत्य केलं नाही. काव्याने दिलेल्या या जबाबानंतर पोलीस मुकुलला सोडून देतात
आता पोलिसांसमोर चित्र स्पष्ट झालं होतं. जर मुकुलला ताब्यात घेतलं तर राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा लहान मुलगा तनिष यांची हत्या कोणी केली हे स्पष्ट होईल. या घटनेचा तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा मुकुल आणि काव्या जबलपूरच्या रेल्वे स्टेशनवरती जाताना दिसले. पण त्याच्या काही मिनिटांनंतरच हे दोघे पुन्हा रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना दिसले. या दोघांनी हे सर्व नाटक फक्त पोलिसांना चकवा देण्यासाठी केलं होतं. पोलिसांना हे समजलं होतं त्यांचं वय कमी असलं तरी त्यांचं डोकं मोठ्या आरोपीसारखंच आहे. यानंतर दोघं एसटी स्टँडवरती दिसले. तपास केल्यानंतर समजलं ते एका बसने कटनीपर्यंत गेले. पण हे दोघे एवढे चालक निघाले. 90 किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक वेळा बस बदलल्या. पोलिसांची एक टीम जेव्हा कटनीमध्ये पोहोचली तोपर्यंत हे दोघे तिथून फरार झाले होते. तिथून कुठे फरार झाले याबद्दल पोलिसांकडे कोणताच पुरावा नव्हता. दोघांचेही मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकले होते तरी देखील त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन मिळत नव्हतं. हे जेव्हा ऑनलाईन पेमेंट करायला मोबाईलचा वापर करायचे तेव्हा ते पब्लिक वायफायचा वापर करायचे. त्यांच्या मोबाईलचा कोणताही डाटा पोलिसांकडे जात नव्हता. इकडे काव्याच्या वडिलांची आणि लहाना भाऊ तनिष या दोघांचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता. तिच्या वडिलांच्या डोक्यामध्ये 20 वेळा कोणत्या तरी लोखंडी हत्याराने वार केले होते. त्यामुळे त्यांचा काही सेकंदातच जागेवर मृत्यू झाला होता. तर लहान मुलगा तनिष याच्या डोक्यामध्ये देखील 6 वार करण्यात आले होते आणि त्याला एका ब्लँकेटमध्ये लपटून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं तनिषचा मृत्यू लगेच झाला नव्हता. जेव्हा त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना काव्याच्या घराजवळचा आणखीन एक CCTV फुटेज हाती लागला. त्यामध्ये दिसत होतं 15 तारखेला मुकुल हातामध्ये हँडग्लोव्ज घालून पहाटेच्या 3 वाजता फिरताना दिसतोय आणि त्याच पहाटेच्या 3 वाजता तो एक मोठी बॅग आणि पॉलिथिन घेऊन काव्याच्या घरी जाताना दिसला. पोलिसांनी खुलासा केला मुकुल जी बॅग घेऊन गेला होता त्या बॅगमध्ये गॅस कटर आणि काही हत्यार होते. पोलीस जेव्हा मुकुलच्या घरी चौकशीसाठी जातात तेव्हा त्याच्या घरी फक्त त्याचा मोठा भाऊच असतो. मोठ्या भावाने पोलिसांना सांगितलं मुकुल जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला होता. तो जास्त डिप्रेशन आणि टेन्शनमध्ये दिसत होता. सर्वांबरोबर चिडून बोलायचा आणि नेहमी रागामध्येच असायचा. घरामध्ये जेव्हा मुकुलच्या काही वस्तू तपासण्यात आल्या तेव्हा समजलं मुकुल स्वतःचे मार्कशीट आणि सर्व डॉक्युमेंट्स बरोबर घेऊन गेलाय. म्हणजेच की मुकुलने हा प्लॅन अगोदरच केला होता. फायनली पोलिसांना एक मोठा क्ल्यू मिळतो. काव्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाचं बिल पेटीएमवरून ऑनलाईन देते. ज्या रेस्टॉरंटमध्ये काव्याने बिल दिलं होतं ते रेस्टॉरंट पुण्यामध्ये होतं. जबलपूर पोलिसांनी तात्काळ पुण्याच्या पोलिसांना फोन केला आणि या सर्व घटनेबद्दल माहिती दिली. हे पोलिसांची एक टीम तात्काळ त्या रेस्टॉरंटला गेली. परंतु यावेळेस देखील तसंच झालं. जोपर्यंत पोलीस त्या रेस्टॉरंटला गेले तोपर्यंत काव्या आणि मुकुल त्या हॉटेलमधून निघून गेले होते. पोलिसांना तर त्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली परंतु हे दोघे प्रत्येक 7 ते 8 तासांनी त्यांचं लोकेशन चेंज करत होते. यामध्ये हैराण करणारी गोष्ट ही होती या दोघांनी 1 महिन्यामध्ये 7 राज्य आणि 9 शहरं बदलली होती आणि अखेरचं शेवटचं त्यांचं लोकेशन कर्नाटकमध्ये आढळलं. कर्नाटक पोलिसाच्या मदतीने जबलपूर पोलिसांनी मुकुल आणि काव्याला ताब्यात घेतलं. या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. काव्या आणि मुकुलचं एकामेकावरती प्रेम होतं. पण ही गोष्ट जेव्हा काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी मुकुल विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर देखील काव्या मुकुलवरती तेवढंच प्रेम करत होती. त्यामुळेच तर काव्याने पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं होतं मी मुकुलबरोबर स्वतः गेली होती आणि त्याने माझ्याबरोबर काही चुकीचं काम केलं नाही. काव्याचे वडील नेहमी त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे काव्या आणि मुकुल या दोघांनीच राजकुमार विश्वकर्मा यांना मारण्याचा प्लॅन केला. 15 तारखेला पहाटे 3 वाजता मुकुल गॅस कटर आणि हत्यार घेऊन त्यांच्या घरामध्ये घुसला. आपल्या घरामध्ये कोणतरी घुसलंय राजकुमार त्याला थांबवण्यासाठी पुढे गेले परंतु तेवढ्यामध्येच स्वतः काव्याने तिच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. कारण की तो रॉड अगोदरच घरामध्ये आणून ठेवला होता. यानंतर मुकुलने आणखीन 15 ते 20 वार त्या लोखंडी रॉडने राजकुमार यांच्या डोक्यामध्ये घातले. याच दरम्यान लहान मुलगा तनिष मुकुलच्या पायावरती पडून रडत होता. माझ्या पप्पाला सोडा, माझ्या पप्पाला मारू नका. आपली बहीण काव्याकडे बघून रडत होता. पप्पाला सोड, पप्पाला मारू नको. पण काव्याला मात्र या गोष्टीचा काही फरक पडला नाही. मुकुलने त्याच्या डोक्यात देखील चाकूने वार केले.
आणि या सर्व घटनेचं विशेष म्हणजे एवढी भयंकर पद्धतीने हत्या केल्यानंतर देखील काव्या आणि मुकुलने दिवशी घरामध्ये शारीरिक संबंध ठेवले, हे सर्व त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं होतं। आजकालच्या मुली प्रेमामध्ये एवढ्या वेड्या झाल्यात, त्या कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, त्यापुढे त्यांना आपली आई वडील भाऊ बहीण हे कोणीही दिसत नाही।